ज्ञानराधा मल्टीस्टेटचा तपास हा CIDकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती आज रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता दिली आहे. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास हा CIDकडे वर्ग केला असून यापूर्वी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे होता. मात्र आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हा तपास CIDकडे वर्ग झाला आहे. शेकडो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयाच्या ठेवी ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अडकून आहेत. वर्षभरापासून फरार असलेल्या अर्चना कुटेला अटक होणार का, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट गैरव्यवहार प्रकरणामुळे हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. याचे पडसाद काही दिवसापूर्वी सभागृहात देखील पाहायला मिळाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होईल असे आश्वासन दिले होते. आता त्याच अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेला हा तपास CIDकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे तपासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता अर्चना कुटेला अटक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे मागील वर्षभरापासून फरार आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांनी ठेवीदारांची झूम मीटिंग देखील घेतली होती. मात्र तरी देखील तपास यंत्रणेला अर्चना कुटे का मिळून येत नाही, असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. आता तपास CIDकडे वर्ग झाल्याने अर्चना कुटेला अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता हा तपास CIDकडे वर्ग केला आहे.